गुड आफ्टरनून सगळ्यांना. आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलेली माहेरी, कालच आली आहे सकाळी. शाळा आहे माझी आणि आमच्या घराचं थोडंसं व्हिडिओ काढला होता मी, दुपारी शूट केला होता, ते पण टाकलेलं आहे याच्यामध्ये. हे आमचं घर आहे, खूप जुनं आहे घर. आणि मग काय, बहिणीची वाट बघत होते. बहीण आलेली नव्हती, मीच आली होती आज सकाळी जरा लवकर. मग काय नाही, जेवण वगैरे झालं होतं दियांशी का, आणि मी ह्या घरातून त्या घरात फिरत होतो, कारण आम्ही दोघीच होतो. पप्पा बसले होते टी व्ही बघत. मग म्हणलं काही नाही तरी आपलं घर तरी दाखवा व्हिडिओमध्ये. हे आमचं घर आहे असं माळवादाचं, पहिलेतलं आहे, खूप पहिले बांधलेलं आहे. 2 मजली आहे, खाली पण रूम आहेत आणि वरी पण आहे. मग काय घर वगैरे. आणि आपण कसं असते, लग्न झाल्यावर आपली बॅग एका कोपऱ्यातच असते, ही जशी मी आता तुम्हाला दाखवली व्हिडिओमध्ये तशी. किती जरी आपण महिनाभर जरी राहिलो तरी आपली बॅग म्हणजे बॅगमध्येच आपले कपडे वगैरे असतात. आपण असे इकडे तिकडे नाही ठेवत. कपडे वाळले गेले की बॅग जवळ आणून ठेवतात, कारण वाटतं आपल्याला जाते वेळेस काहीतरी विसरल. हे आमचा वाडा आहे आणि खाली वगैरे पाणी भरून ठेवतात. रोज पाणी येत नाही आमच्याकडं, भरपूर दिवसाला पाणी येतं. ॲलोवेरा आहे, खूप सारे लावलेले. आई वगैरे कोणीच काही यूज करत नाही. आता मी जाते वेळेस घेऊन जाणार आहे. माझ्याकडे आहे, मी स्टोअर करणार फ्रीजमध्ये त्याचे गर वगैरे काढून. आणि ते स्किनसाठी पण चांगलं असतं, केसांसाठी पण चांगलं असतं. आणि सध्या केस पण खूप गळत आहेत माझे, म्हणून मग आई बोलली की घेऊन जा. आणि आमच्याकडं थोडंसं वाड्यामध्ये ह्याचं ते भृंगराजचं पण लावलेलं आहे, वनस्पती आहे छोटीशी, ते पण घेऊन जाणार आहे मी जाते वेळेस. मग काय, आता 4-5 वाजता ताई आली. इकडे बघा, आम्ही गेलो होतो बाहेर. हाय करा ना. पप्पांसाठी ड्रेस घेणार होते मी, ऑपरेशन झाले म्हणून. विठ्ठल मंदिर आहे घराजवळ छोटंसं. रियांशी त्याची मस्ती चालली होती, त्यांना जायचं होतं. मग पप्पासाठी ड्रेस पॅन्ट शर्ट घेतलं होतं. त्या रेडीमेड ड्रेस घालत नाही तर. मग काही नाही, कपडा घेतला. त्यांना विचारलं पप्पाला कसं पाहिजे कसं नाही आहे, नकोच करत होते. बाबा के लिए ड्रेस लेने. बाय बाय. हाय फ्रेंड्स, ये हमारे बच्चे कंपनी देखो. नाही फक्त असं फक्त शूट करायला आवाज नाही दिली. हाय करा ग. हाय. आपको तुम्हाला माहित असेल की माझ्या मम्मीचं एक चॅनल आहे, तुझं नाव आहे उज्ज्वला पुणेकर, तुम्ही बघा. आम्ही फ्रीचं प्रमोशन नाही करत ग. काय ग, तुला आवडत असेल? नाही मला गोड आवडते, खायला आवडते. खायला गोड आणि रही हूँ मेरे हाय गाइस. हाय हे चला. काय गाचा टाकणार आहेस का मावशी? हे सगळे मला दिवस खराब करायला. हॅलो गाईस, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. दिस इज अंधारच अंधार आणि दिस इज उजेडच उजेड. हे आमचं फॉरेनचं प्रोडक्ट आहे. हे आमचं ना फॉरेनचं प्रोडक्ट आहे, म्हणजे तुम्ही कसं बी वापरा, कलर जाणार नाही, काही नाही. आणि तिची माय काळी. ही आमची बहीण आहे. आणि ही मुलगी, हिला कुठतरी बघितलंय असं वाटते मला. तुम्ही काही व्लॉग वगैरे टाकता का हो? होय, लातूर ब्लॉगिंग. आणि हे आमचं छोटं ब्लॉगिंग चॅनल आहे, यश. मग आज आम्ही गेलो होतो यशवाडीला. आमच्या घरापासून अर्धा तास लागतो जायला तिथं. मग तिथं फर्स्ट टाईमच गेलो होतो मी. ताई पहिले गेलेली आहे तिथे. मग काही नाही, तिथं बाहेर असं स्टॉल वगैरे लागलेले होते. तिथं बांधकाम वगैरे चालू आहे. पहिलं छोटंसंच मंदिर होतं, आता थोडं मोठं झालेलं आहे. मग तिथं बाहेर गंध वगैरे लावणारे ते छोटे छोटे मुलं होते. मग सगळ्या लेकरांनी नाद लावला होता लावायचं म्हणून. आणि मग काही नाही, सगळ्यांना गंध वगैरे लावला. आणि मग लाईन लागणार होती दर्शनासाठी. मग आम्ही जाणार होतो तिकडं. चप्पल वगैरे काढली होती आणि देवासाठी प्रसाद वगैरे घेतला होता. नारळ वगैरे बांधतात तिथं. आणि तिथं कसं आहे, आपली जर काही इच्छा असलेल तर तिथं ते नारळाचं तोरण वगैरे बांधतात. आम्ही पण बोलले काहीतरी झालं तर परत पुढच्या वेळेस आल्यावर परत अजून एक नारळ बांधणार आहे.
आणि तिथं कसं असतं, दर शनिवारी तिथं महाप्रसाद असतो. सकाळी खिचडी वगैरे असते आणि दुपारी वांग्याची भाजी, चपाती भाजी असं जेवायला असतात प्रसाद. कीर्तन वगैरे बी चालू होतं आणि आता पहिलं छोटंसं होतं, आता हे असं मंदिराचं बांधकाम चालू आहे. मग आम्ही लाईनला वगैरे लागलो. महिलांसाठी जास्त लाईन नसते, लेडीज नसतात तिथे जास्त दर्शनाला, कारण ते मारुतीचं मंदिर आहे. जेंट्सच भरपूर असतात, म्हणून आमचं लगेच दर्शन पण झालं. हातात वगैरे बांधण्यासाठी दोरा वगैरे घेतला तिथून देवापासून. ताईला साडी घ्यायची होती आणि ताईनं पण पप्पांसाठी कपडे घेतले होते. मग ताईनं साडी वगैरे सिलेक्ट केली, साडी वगैरे घेतली. पप्पांसाठी एक ड्रेस घेतला. तिने विचारत होती कोणती घेऊ, मी म्हणजे हीच घे. आणि तिथे जॉबला पण माझी मैत्रीणच आहे लहानपणीची, तिने तिथे जॉब करते दुकानात. मग तिथून घरी आलो की मग जेवण वगैरे झालं. हे सगळे मोठी ताई निघली जायला, आम्ही त्यांना सोडायला आलो होतो बाहेर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.